मुंबईत मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे भाज्या महागल्या आहेत। मुंबईत दररोज 450 ते 500 गाड्यांची आवक होते, मात्र गुरुवारी 250 तर शुक्रवारी 225 गाड्यांची आवक झाली। आवक निम्मी झाल्यानं भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। मुंबईतल्या मार्केटमध्ये सध्या टोमॅटो 70 ते 80 रुपये किलोनं विकला जातोय, तर वाटाणा, शिमला मिरची, गवारची 60 ते 70 रुपये किलोनं विक्री होतीये। भेंडी, वांगी 30 ते 40 रुपये किलो, कोबी 20 ते 30 रुपये किलो, कोथिंबीर 60 रुपये जुडी, मेथी 40 रुपये जुडी या दरानं विकली जाते। परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसापासून भाज्यांचे दर जे आहेत ते सातत्याने वाढताना पाहायला मिळतात। हे स्वाभाविक आहे, याचा फटका जो आहे तो ग्राहकांना बसतोय। आता जे भाज्यांचे दर आहेत ते सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत आणि सातत्याने यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। स्वाभाविक आहे, एकीकडे मान्सून जो आहे तो लांबलेला आहे, आवक भाज्यांची कमी झालेली आहे। या सगळ्याचा फटका जो आहे तो भाज्यांच्या दर किंवा दरवाढीमध्ये बसलेला पाहायला मिळतो। भाजी विक्रेते माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सध्या नेमकी भाज्यांचे दर किंवा नेमकी काय परिस्थिती आहे? सध्या महाराष्ट्रात माल न पिकल्यामुळे बाहेरगावचा माल येतो, त्याच्यामुळे तरी काही भाजी खायला मिळते। आज महाराष्ट्रातून भाजी येण्याचे प्रमाण, ह्या गाड्या वाशी मार्केटमध्ये 700 गाड्या यायच्या, तिथे 100 गाडी भाजी येते, तर भाजीचं प्रमाणच घटलं तर रेट वाढणारच। आणि त्यातल्या त्यात आता सध्या पर्जन्यवृष्टीची अवकृपा झाल्यामुळे पाऊसच नाही, तर भाज्या येणारच कुठून? नेमके काय काय दर सुरू आहे सध्या? आज कमीत कमी शिमला मिरची 80 ते 100 रुपये किलो रिटेलमध्ये, फरशी 100 रुपये, 120 रुपये ते 80 रुपये किलो आहे। वांगी 60 रुपये किलोपासून पुढे आहेत, कोबी 40 रुपये किलोपासून पुढे होलसेलमध्ये किरकोळ बाजार आहेत। ज़्यादा डिफिकल्ट होता है संभालने के लिए घर, जब भाजी महंग होती है तब 40 रुपीज़ केजी से लेके जाते थे शिमला मिर्ची, तो अभी तो 60 और 70 रुपीज़ केजी में पड़ता है। इतना हम लोग के बजट में नहीं बैठता है। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परियारसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।